जळगावच्या सराफ बाजारात सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये विक्रमी घसरण झाली आहे। सोन्याचे दर 3,000 तर चांदीचे दर 3,000 घसरले। गेल्या महिनाभरात पहिल्यांदा सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला। रायगडमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली आहे। किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, 3 महिन्याचं वेतन या मागण्यांसाठी अनेकदा पाठपुरावा करून देखील मागण्या पूर्ण होत नाहीयेत। त्यामुळे आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत ग्रामसेवक आणि सरपंचावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा येवल्यात निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। येवल्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत जोडेमारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी नागरिकांनी सपकाळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। भंडाऱ्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणी कार्यक्रम पार पडला। विविध सामाजिक, कौटुंबिक आणि कायदेशीर प्रश्नांबाबत तक्रारी मांडण्यासाठी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित राहिल्या। यावेळी रुपाली चाकणकरांनी महिलांच्या अडचणीवर कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। पुणे महापालिकेला जलसंपदा विभागानं नोटीस बजावली। 932 कोटी रुपयांची थकीत पाणीपट्टी भरा, अन्यथा पाणी कपात करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। तसंच लवकरच पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला। दिल्लीच्या रोहिणीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातून एका नवजात बाळाचं अपहरण झालं। दरम्यान पीडित कुटुंबियाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। यामध्ये एका महिलेनं रुग्णालयातून एका नवजात बाळाचं अपहरण केल्याचं समजतंय। जम्मू काश्मीर किश्तवाडमध्ये दहशतवादी विरोधी कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे। सुरक्षा दलांनी ऑपरेशन तराशी सुरू केले। तसंच जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधील काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या। जम्मू काश्मीरच्या RS पुरामधील बाल निरीक्षण गृहात पोलिसांवर हल्ला झाला। तर बाल निरीक्षण गृहातून 3 अल्पवयीन मुलांनी पोलिसांवर हल्ला करून पळून गेले। यामध्ये एहसान अनवर आणि मोहम्मद यांचा समावेश असून दोन्ही आरोपी पाकिस्तानी नागरिक आहेत। दिल्लीच्या द्वारका इथं 23 वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू झालाय। कामावर जाताना वेगात असलेल्या कारनं धडक दिल्यानं साहिल धनेश्वरा यांचा अपघातात मृत्यू झाला आणि या प्रकरणी आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी साहिलच्या आईनं केली आहे। बांगलादेशाला नवीन पंतप्रधान मिळालेत। BNP प्रमुख तारिक रहमान यांनी बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे। भारताच्या वतीनं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले। न्यूझीलंडनं T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8मध्ये दिमाखात एंट्री केली आहे। न्यूझीलंडनं कॅनडाचा 8 गडी राखून शानदार पराभव केला। कॅनडानं प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर युवराज सामराच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर 173 धावांपर्यंत मजल मारली। हरियाणातील फरीदाबादमध्ये एका औद्योगिक युनिटला भीषण आग लागली। आग लागल्यानंतर झालेल्या स्फोटात 42 लोक होरपळले। स्टील प्लेट्स कापण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडलेली आहे।